आणखी एक चेहरा आज आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या समेत आपण पाहतो या हंगामामध्ये ज्यानं बऱ्याच प्रतियोगिता गाजविल्या आणि बऱ्याच 50 ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या असा कुणाल घरत समवेत असणार आहे। पहिला गोलंदाज ओमकार पाटीलच्या हातामध्ये आपल्याला बॉल पाहायला मिळेल। ते फॉर्म नाहीये, सूर गबसलेला नाहीये। मागच्या सामन्यामध्ये 2 षटकार जरूर आले परंतु गोलंदाजीमध्ये थोडस सातत्य पाहायला मिळाले नाही। चांबारली संघाचा आपण खेळ पाहिला तर चांबारली संघाने चांगला खेळ केलाय। त्यांची फलंदाजी, त्यांची गोलंदाजी, त्यांचं क्षेत्ररक्षण, चांगलं टीम वर्क पाहायला मिळालं। चालू सामन्यामध्ये पुंडे संघाचं चॅलेंज घेणार का चांबारली संघ? 3 षटकं, दिव्या टाळ्या, वाजव्या शिट्ट्या, शुभेच्छांचा खेळ या ठिकाणी सुरू होईल। पहिला बॉल, फर्स्ट डिलिव्हरी दिस मॅच। पहिला बॉल अतिशय भन्नाट वेगानं टाकलाय, गती पाहिली तर पंचांनी पहिला बॉल वाईट दर्शवला। जवळ प्रथमेश मात्रेची दांडी गुल होता राहिली आहे। चांगला बॉल होता परंतु काहीसा बाहेर, पंचांनी पूर्णपणे हेरलं, वाईट बॉल घोषित केलाय। पुढचा बॉल यावेळेस हो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून आलाय। प्रथमेश मात्रे ब्रँडेड नावाचा A1 क्वालिटीचा एक दर्जेदार माइटी स्ट्रोक षटकार। या पार लेकिन गेंद गई है सीमा पार। काय बॅटिंग आहे, प्रथमेश मात्रेची ओळख आहे, त्याच्याकडे गुणवत्ता, कॅपेबिलिटी फार मोठी आहे। यावेळेस टीट फॉर टॅट, येस, क्लीन बोल्ड, इट्स अ बिग विकेट, बिग फिश इन द नेट। मोठा मासा गा लागलाय, काय उत्तर दिलंय, जशास तसं, ईट का जवाब पत्थर से। ज्याची गोलंदाजी आहे कातील, त्याचं नाव आहे ओमकार पाटील। काय कमबॅक केलाय, प्रथमेश मात्रेने षटकार ठोकला, पुढच्याच बॉलवर त्याला डगआउट मध्ये पाठवलं, चांगलं कमबॅक केलंय। नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, साईराज नावाचा खेळाडू मैदानामध्ये आलाय, चांगलं कमबॅक केलंय। इथे पहा कशा पद्धतीनं बदल केला जातोय या चालू सामन्यामध्ये, रणनीतीमध्ये बदल आणलाय पुणे गावाच्या खेळाडूंनी। आताच्या घडीला आपण 1 डाऊन वर किशोर घरातला पाहतो, कधी कधी त्याला ओपनिंगला पाहिलंय, पण चालू घडामोडीमध्ये डावं उजवं कॉम्बिनेशन मैदानामध्ये असलं पाहिजे, एक वेगळी रणनीती आहे। बॉल यावेळेस हवेमध्ये बॉल आहे, हवेमध्ये बॉल, झेल खाली खेळाडू, कॅच ड्रॉप झालाय, एक धाव फार महत्वाची आहे। विकेट जाईल ना जाईल परंतु धाव या ठिकाणी रोखणं देखील फार गरजेचं आहे। फॉलो थ्रॉ मध्ये गोलंदाजानं झेल मात्र सोडलाय, 1 धाव या ठिकाणी मिळेल। आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ झालाय, 3 चेंडू नंतर 8 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत। 1 विकेट्स बाद होणारा खेळाडू, बिग विकेट ज्याला म्हणता येईल, प्रथमेश मात्रे, ज्याची विकेट या ठिकाणी गोलंदाज ओमकारनं टिपली होती। पुढचा बॉल या ठिकाणी ओमकार कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, यावेळेस ओव्हर पिच आहे, स्लॉट मध्ये आहे,
पॉवर जनरेट केली होती, पण टायमिंग पहा काय, इथे मात्र टायमिंग साधलं नाहीये. दुसरी विकेट, बिग विकेट आली आहे. कुणाल घरत बॅक टू द पॅव्हिलियन. बैलगाडा आणि त्यानं डोंगरी गावाच्या मैदानावर केलाय राडा. गोलंदाजाचं नाव आहे ओमकार पाटील. काय गोलंदाजी केली आहे, 2 मोठे विकेट्स त्यानं टिपलेत. षटकार खाल्ला, वाईट देखील फेकलं. तदनंतर प्रथमेश म्हात्रे आणि कुणाल घरत सलामीची जोडी, ओपनिंग जोडी आली आहे माघारी. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये किशोर घरत. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत 4 बॉल या ठिकाणी रिलीज केलेत. 4 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या आणि मोठे धक्के मात्र पुणे संघाला लागले आहेत. किशोर घरतवर फार मोठी जबाबदारी आहे. पुणे संघाकडे बॅटिंग ऑर्डर मजबूत आहे, स्ट्रॉंग लाईन आहे, पण इथे मात्र 3 षटकांचा सामना असल्यामुळे तुमच्या कुठल्या तरी एका खेळाडूला उभं राहणं फार गरजेचं आहे, धावा येणं फार गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी ओमकारची. ओमकारचा पुढचा बॉल इथे फेक केला जाईल. क्षेत्ररक्षणाची टेहाळणी केली जाते. पुढचा बॉल ओमकार कडून. यावेळी सळक्या हातानं कव्हरच्या दिशेनं पुश केलाय, प्रोटेक्शन दिलं गेलं. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित, 1 धाव मिळते. एका धाबेवर समाधान. 9 धावा धाव फलकावर लागल्या जातील. चमचमत्या ट्रॉफीच्या दिशेनं कोणता संघ वाटचाल करेल? चांभारली की फुंडे, फुंडे की चांभारली? सध्याच्या घडीला बरोबर 2:30 वाजता पडला जाणारा हा क्रिकेटच्या मैदानावरचा प्रश्न. यावेळेस हवेमध्ये बॉल आहे, टॉप एज. इथे विकेट येणार आहे. साईराजला माघारी परतावा लागताय. विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर. संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण टोटल पाहतोय तब्बल 9 धावा. 3 गडी बाद झालेत. प्रथमेश म्हात्रे, कुणाल घरत, साईराज. महत्वाच्या विकेट्स पडल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि गोलंदाज झालाय ज्याने मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजीच्या जोरावर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील मिळवलं होतं. संदेश आलाय गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. नवीन खेळाडू मैदानामध्ये साहिल आलाय. साहिलने देखील मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच मिळवलं होतं. संकटामध्ये असताना पुणे संघाला शेवटच्या टप्प्यामध्ये धावा जमवून दिल्या. तब्बल 3 षटकार त्यानं ठोकले आणि तिथून मात्र एक मुसंडी पुणे संघानं घेतली. इथे मात्र आता धावांची गरज आहे पुणे संघाला. पुढचा बॉल यावेळेस वेगानं फेकलाय बॉल. उशाळभूत नजरेनं पंचांकडे पाहिलं. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं बॅटचा फ्लो पाहायला मिळाला, पण बॅट आणि बॅट मध्ये संपर्क नव्हता. पुढचा बॉल यावेळेस हवेमध्ये बॉल आहे. किशोर घरत अडकला जातोय का? येस, इथे आणखी एक विकेट. मोठी विकेट पडली जाते. बॅकफुट वर आलाय पुणे संघ. मोमेंटम बनवलाय, पूर्णपणे डॉमिनेट केलाय. किशोर घरत बॅक टू द डगआउट.
4 विकेट यानं आपण गणितातून पाहिलं तर 4 बॉल डॉट. शांत आहे अजूनही सामना. 8 बॉल मध्ये आतापर्यंत 9 धावा झाल्या आहेत. 4 विकेट्स पडले आहेत शांततेमध्ये. इथे तुम्हाला आता तुमच्या बुद्धीचा वापर करावा लागेल. राहिला उरला सुरला खेळ हा ताकदीचा दिसतच नाहीये. इथे ताकद कमी पडते आहे कारण सीमारेषा लांब आहे. हवेमध्ये बॉल जाणारे आपण पाहतोय. पुढचा बॉल इथे डिफाइंड एकच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. तिथे खेळाडू 2 पळताय. चेंडू मागे जोवर पोहोचले, उचलला गेला, थ्रो केला गेला. 2 धावा पूर्ण. पण डावाच्या पहिल्या बॉल मध्ये 7 धावा आल्या होत्या आणि तदनंतर आपण पाहिलं तर उर्वरित आतापर्यंत टाकल्या गेलेल्या 8 चेंडू मध्ये 4 धावा आलेल्या आहेत. ते पूर्णपणे मागील 8 चेंडू मध्ये डॉमिनेट केलंय. बॅकफुटवर पुश केलंय, प्रेशराइज केलंय. सायकोलॉजिकल प्रेशर पुणे संघाच्या सर्व खेळाडूंच्या डोक्यावर एक टांगती तलवार. पुढचा बॉल यावेळेस यस दांडी 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 गोल केली आहे. बॅटिंग ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स झाली आहे. 5 विकेट्स आतापर्यंत पडल्यात. हा देखील खेळाडू मैदानाच्या बाहेर. संदेश कौतुक करावं लागेल. आतापर्यंत त्यानं 4 बॉल रिलीज केलेत, फक्त 2 धावा दिल्यात, 2 विकेट्स टिपल्यात, ज्यामध्ये 1 डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला. कमालीची गोलंदाजी आहे, कमालीचा स्पेल आहे. आपल्याकडे असणाऱ्या गुणवत्तेचा, तुमच्याकडे असणाऱ्या ज्ञानाचा योग्य वेळी वापर करण्याचं ज्ञान देखील असणं फार गरजेचं आहे. कारण ज्ञान तर प्रत्येकाकडे असतंच, पण कुठल्या क्षणी कोणत्या वेळेस तुम्ही ज्ञानाचा वापर करताय हे ज्ञान देखील असणं तितकंच गरजेचं. आणि पुरेपूर अनुभवाचा वापर केलाय. पूर्णपणे फलंदाजाच्या फुटवर्कचा वापर करून अंततः शेवटच्या क्षणाला हातातून बॉल रिलीज केले जात आहेत. अजूनही या 2 षटकातले दुसऱ्या षटकातले 2 बॉल शिल्लक आहेत. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. यावेळेस लॉंग ऑन रिझर्व मध्ये हवेमध्ये बॉल आहे. खेळाडू उपस्थित. जबरदस्त कॅच टिपला जातोय. यावेळेस हा 6वा विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी आहे, जबरदस्त गोलंदाजी. करणं फार गरजेचं होतं. मागच्या सामन्यामध्ये आपण साहिलला पाहिलं, त्याच्याकडे ती क्षमता होती, त्याच्याकडे खोदून काढण्याची क्षमता आहे, त्याच्याकडे 360 मध्ये खेळण्याची क्षमता आहे. अशा वेळेस बाद होणाऱ्या जागेवर जाणाऱ्या खेळाडूने सिंगल काढून साहिलला संधी देणं हे फार गरजेचं होतं. पण साहिल आतापर्यंत आपण पाहतोय जवळजवळ 5 बॉल नॉन स्ट्राईक एंडवरच राहिलाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कौशल घरत. 3 विकेट्स संदेश मुंडेने या षटकामध्ये टिपल्यात. अप्रतिम स्पेल. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. षटक संपलं जाईल. दुसरं 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकानंतर आपण पाहतोय 11 धावा. म्हणजे पहिल्या बॉलवर 7 धावा आल्यानंतर उर्वरित 11 बॉल मध्ये पुणे संघाला फक्त 4 धावा जमवता आलेल्या आहेत, ज्यामध्ये 6 विकेट्स देखील गेल्यात. खराब स्थिती आहे. मानसिकता फार ढासळलेल्या स्थितीमध्ये आली आहे.
अजूनही बदललेला नाही आहे, कारण ही स्थिती आपण मागच्या सामन्यामध्ये फुंडे संघाला पाहिलं, जिथून साहिलनं कमबॅक करून दिलं होतं. अजूनही साहिल शाबूत आहे. साहिलकडे ती क्षमता, ती ताकद आहे. शेवटचं षटक आपण पाहतोय. गोलंदाज रजत मुंडेच्या हातामध्ये बॉल. स्ट्राइक एंडवर असेल साहिल. परिपूर्ण खेळाडू, यंग टॅलेंट आहे, उभरता खेळाडू आहे, पण इथे मात्र जबाबदारी खांद्यावर. पहिला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव या ठिकाणी जोडली जाईल. 12 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 12ची दहशत आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिली. युवराज सिंग, आताही आपण त्याचा खेळ पाहिला. मास्टर लीग मध्ये फार मोठं योगदान त्या खेळाडूचं राहिलं. यावेळी चांगला फटका होता, परंतु प्रोटेक्शन त्या ठिकाणी तैनात आहे. वयाच्या 50 नंतर देखील आपण सर सचिन रमेश तेंडुलकर यांना 50 झळकवताना पाहिलं मित्रांनो. एज इज जस्ट नंबर असं म्हणतात की वयाला आणि क्रिकेटला तसं आपापसात काही देणं घेणं नसतं. तसंच काहीसं आपण चित्र पाहिलं आणि आपल्या करिअर मधला शेवटचा सामना देखील त्याने जिंकून दाखवला. आजपर्यंत जेवढे सामने नितीश सर तेंडुलकर यांनी खेळलेले आहेत, शेवटचे सगळ्या फॉर्मॅट मधले सगळे सामने त्यांनी जिंकून दाखवलेले आहेत. मास्टर लीगची ही शेवटची स्पर्धा सर सचिन यांची होती. तदनंतर तुम्हाला कुठल्या स्पर्धेमध्ये ते कधीच खेळताना दिसणार नाहीयेत आणि म्हणून ही स्पर्धा देखील त्यांच्या त्या पुस्तकामध्ये आगळी वेगळी चर्चा घडवून गेली. 12 धावा. यावेळी चांगला फटका दिलाय. हवेमध्ये बॉल आहे. इथे काय घडेल? खेळाडू उपस्थित आहे स्पर्लेगच्या दिशेनं. आणखी एक विकेट, आणखी एक धक्का. त्यामध्ये तुमच्या पाठीमागे कौतुकाची थाप असणं फार गरजेचं आहे. आपण म्हणतो की स्वराज्य निर्माण झालं तलवारीच्या आणि ढालेच्या पात्यावर. नाही आहे मित्रांनो, हे अर्धसत्य आहे. स्वराज्याची निर्मिती ही तलवारीच्या आणि ढालेच्या धारेवर नाही, तर ती कौतुकाच्या थापेवर झाली आहे. जेव्हा जेव्हा स्वराज्यामध्ये मावळ्यांनी चांगली गोष्ट केली ना, तेव्हा तेव्हा राजांचे कौतुकाचे हात त्यांच्या खांद्यावर पडलेत. आणि म्हणूनच जगातला एकमेव काळ आहे मित्रांनो, ज्या काळामध्ये माणसं जगण्यासाठी नाही आहेत तर मरण्यासाठी धडपडत होती. आणि आपणही आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा आपल्या आजूबाजूला आपली व्यक्ती किंवा समाजामध्ये कोणतीही गोष्ट जर चांगली होत असेल तर त्या वेळेस कौतुकाची योग्य थाप त्या योग्य वेळेत जर दिली नाहीत ना, तर मात्र चांगल्या गोष्टी आपल्यापासून लांब जातात. आपण म्हणतो की समाजामध्ये वाईट प्रवृत्ती आली, वाईट प्रवृत्ती नाही आल्या, पण चांगल्या प्रवृत्तीला प्रोत्साहित केलं नाही. ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. फुलटॉस बॉल आहे लॉंग ऑफच्या दिशेनं. एक धाव या ठिकाणी मिळेल. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावा फार कमी झाल्या आहेत. असं वाटलं होतं की शेवटचा सामना तरी प्रेक्षकांची मनं जिंकून जाईल, पण पहिल्या डावामध्ये मागील 4 सामन्यामध्ये धावाच आलेल्या नाही आहेत. ज्यानं टॉस जिंकलाय, ज्यानं क्षेत्ररक्षण केलंय ना, तेच संघ या ठिकाणी जिंकलेत. मागील 4 सामन्यामध्ये तोच निकाल आपल्याला पाहायला मिळाला आहे. पुढचा बॉल फुलटॉस आहे. कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढल्यात. एक धाव या ठिकाणी पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण. 3 षटकं या ठिकाणी संपली जातील. 3 षटकानंतर 15 धावा धाव फलकावर लागल्या जाते. 15 धावा करताना झालेली दमशाक. 7 गडी टिपले गेले. 16 धावांचं टार्गेट या ठिकाणी उभं केलंय आणि या टार्गेटचा पाठलाग या ठिकाणी केला जाईल. काय असेल रणनीती, कशी असेल गोलंदाजी, कशी असेल फलंदाजी, तुर्तास आजच्या रात्रीमध्ये आमच्या आवाजाला पूर्ण विराम. इथे आपण
आवाजामध्ये बदल करू. आपल्याला आवाज ऐकायला मिळेल पुढच्या डावामध्ये नितेश भोईर सरांचा. घडला आज या रात्रीमध्ये त्याच्यावर थोडा दृष्टिक्षेप टाकूया. पहिल्या मॅचमध्ये पिरकोन टीमनं नागाव या मोठ्या टीमला खरं तर परास्त केला, जिथे मात्र दुसऱ्या मॅचमध्ये रुद्र 11 GP क्लब फुंडे या टीमचा चांगला खेळ झाला. परंतु प्रतिस्पर्धी 1-1 विजय मिळवल्यानंतर पिरकोन आणि फुंडे या दोन संघांमध्ये जो सामना झाला, जिथे पिरकोन या टीमचा खरं तर खेळ बॅटिंग करत असताना थोडा खराब आपल्याला पाहायला मिळाला. फुंडे टीमनं दुसरा विजय प्रस्थापित केला आणि पहिल्या ग्रुपमधनं फुंडे संघ पुढे गेला. बोरखार आणि टीम दादर पेन या दोन टीम मध्ये जो सामना झाला, जिथे आपण पाहिलं की दादर पेन संघाची सुरुवात डलमलीत झाली आणि त्यांना मात्र डोकं वर करू दिलं नाही, जिथे बोरखार टीमनं पहिला विजय प्रस्थापित केला. तदनंतर साई आणि जितू आई जिते अशा टीम मध्ये खरं तर सामना होता, परंतु जिते हा संघ उपस्थित न राहिल्या कारणानं सांबार्ली टीमला मात्र आपण वाईल्ड कार्ड एंट्री ना आपण त्यांना इन्व्हाइट केलं आणि त्यांची खरं तर मी म्हणेन एकतर्फी दादागिरी आपल्याला पाहायला मिळाली, जिथे आपण पाहिलं की आतापर्यंतच्या यात मागच्या 3 मॅचेस पूर्णपणे वन साइड त्यांनी झुकवल्या आपण असं म्हणूया. आणि पुन्हा एकदा खरं तर त्यांच्याकडे असलेला प्रगल्भ एक्सपिरियन्स आणि त्याचबरोबर क्रिकेटचा मी म्हणेन हा फक्त दांडगा अनुभव नाही आहे, तर क्रिकेटमध्ये जे जे काही गुण ॲज अ स्पोर्ट्समन म्हणून तुमच्याकडे असायला हवे ते सर्व काही गुण या खेळाडूंकडे आपल्याला पाहायला मिळाले. आणि तत्पश्चात आपण पाहिलं तर सर्व रिझल्ट्स हे सांभारली 11 सांभारली या टीमकडे आपल्याला पाहायला मिळाले. अर्थातच त्यांचंच पारडं जड पाहायला मिळालं, जिथे मागच्या 2 मॅचेस जिंकून खरं तर आता या मॅचमध्ये ते खेळ करतायत. जर का या मॅचमध्ये जिंकले तर किमान एका बक्षिसाला पात्र ठरतील, कारण ही मॅच आपण पाहिलं तर पहिल्या 18 चेंडूंमध्ये फक्त 16 हे छोटंसं टार्गेट इथं मात्र सेट झालंय. पाहूया आपण या मॅच मध्ये काय घडेल, काय बिघडेल, गोलंदाजी करणाऱ्या टीम कडनं कोणकोणत्या डिफेंडिंग स्ट्रॅटेजीज वापरल्या जातील. पहिलाच बॉल, वाव यू ब्युटी, अ मॅग्निफिसंट अटॅक अँड अ ड्रीम स्टार्ट फॉर बॉलर मिस्टर साईराज. रजत मुंडे यांची विकेट म्हणजेच काय तर गोल्डन विकेट, अ प्राइज विकेट इन द मॅच.
इट वॉज अनप्लेबल डिलिव्हरी. स्वप्नांचे हे रंगीबेरंगी जग मनाला खूप मोहून टाकते. खरं तर दूरदूरची वाट चालताना सुद्धा नवीन दिशा दाखवत असते आणि नवीन दिशा दाखवली आपल्या टीमला या गोलंदाजांना. परंतु नेक्स्ट बॉलला काय घडेल काय बिघडेल पाहूया. झेल टिपला जाईल का तर हो, अजून एक विकेट. क्या बात. आणि गोलंदाजांना कमाल. साईराज आहे नाव. नेक्स्ट बॉलला घेतले विकेट. बॅक टू बॅक विकेट्स आणि ही इज ऑन अ हॅट्रिक नाव. सो पहिल्या दोन चेंडूवर 2 विकेट्स संपादित केल्यात गोलंदाज साईराजनं आणि काय ड्रीम स्टार्ट करून दिले आपल्या टीमसाठी. टीम रुद्र 11 GP क्लब फोंडे विरोधात चांभारली 11 चांभारली. आणि जर का आता हॅट्रिक जर का संपादित केली तर केविन म्हात्रे यांच्याकडनं कॅश प्राइज 1000 रुपये मिळतील. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 4 अनिकेत मुंडे. पाहूया विकेट हॅट्रिक बॉल ओव्हर द विकेट्स. ओ फिरून मारलाय. फिल्डर नाहीये. बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि येईल अनिकेत मुंडे यांच्या बॅटमधनं पहिला चौकार. थँक्यू. पहिले 2 चेंडू 2 विकेट्स त्याच्यानंतर हा चौकार आलाय. सुरुवात तर फार छान केली होती. असं वाटत होतं की या मॅच मध्ये खर तर अजून आनंद निर्माण होईल आणि मॅच रफ अँड टफ होईल. परंतु जो चौकार आलाय ना त्यानंतर मात्र मी म्हणेन फलंदाजाचा इथे आत्मविश्वास द्विगुणित झालाय. जिथे खर तर मागच्या काही 2-3 मॅचेस पासून एकही षटकार येत नव्हता अशा मात्र कंडिशन मध्ये मॉइश्चर वातावरणामध्ये हा षटकार लगावलाय. पुढे आले फ्रंट फूटवरनं बॉलला ऑन ड्राईव्ह केलं आणि डीप ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला भिरकावून दिलं. अगदी आपण पाहिलं ते ताकद होती आणि ताकदीचं प्रदर्शन करत असताना बॅट्समन अनिकेत मॅच लवकर फिनिश करण्याचा मनसुबा. इथे संधी आहे. हो, मॅच अजून संपलेली नाहीये. इथे मॅच मध्ये अजून एक विकेट संपादित करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात साईराज. शेवटानंतर एक नवीन सुरुवात नक्कीच असते. काल्या ढगाला एक चंदेरी किनार नक्कीच असते आणि तेच काहीसं दाखवत असताना गोलंदाज साईराज अजून एक विकेट. पूर्वार्धामध्ये फक्त 14 धावा आल्या, 15 धावा आल्या आणि 16 धावांचे छोटं टार्गेट होतं. परंतु याही छोट्या टार्गेटला मोठं बनवतोय तो साईराज. आत्तापर्यंत 3 गडी त्यानं बाद केलेत. ओ हा अंतिमचा एक चेंडू मात्र असणारे डॉट. 6 चेंडूमध्ये जरी 10 धावा खर्च केला तरी सर्वांचं लक्ष केंद्रित करून घेणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अटेन्शन ग्रॅबिंग ही बॉलिंग. 10 धावा झाल्या. आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि फक्त 6 धावांची गरज.
पहिल्या षटकामध्ये आपण जे काही पाहिलं त्याची पुनरावृत्ती जर का या षटकामध्ये झाली, विकेट जर का आले आणि धावा जर का कमी खर्च झाला 2 किंवा 3, तर मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहताय प्रथमेश. मॅच जर का जिंकली टीम फुंडे, इथे विकेट मिळाली आहे बघा, नाहक बली, आणि फुंडे टीम साठी कॅश प्राइज आलंय. जर का साईराज साठी कॅश प्राइज आलंय. केविन म्हात्रे यांच्याकडनं साईराजनी जे षटक फेकलं, 3 विकेट्स ज्यानं संपादित केल्या, आणि रजत मुंडेची जी विकेट होती ते एकंदरीत सर्वात मी म्हणेन प्रभावशाली गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल त्या षटकासाठी. आणि त्या गोलंदाजासाठी केविन म्हात्रे यांच्याकडनं कॅश प्राइज 1000 रुपये आमच्याकडे जमा झालेत. मॅच नंतर आपण ते कलेक्ट करा. साईराज यांच्यासाठी प्राइज होतं. आणि फुंडे संघ मी म्हणेन अजूनही डिफेन्स त्यांना करायचे. ते धावा 5, 11 चेंडू आणि 5 धावा, किमान 6 चेंडू डॉट फेकावे लागतील. पहिला बॉल डॉट आलाय. मॅचमध्ये अजूनही सर्व काही संपलंय असं नाही आहे. तुम्हाला ही मॅच अजूनही क्लोज घेऊन जाता येईल. 10 चेंडू आणि 5 धावा, एकंदरीत धावसंख्या झाली ती 11-16चं टार्गेट होतं. परिस्थिती किती प्रतिकूल असू द्या, संयम आणि शौर्य गमावू नका. फिरून मारला, इथे संधी आहे का, तर नाही. बॉल नोमॅन्स रिजन मध्ये लँड होईल. पाठपुरे फिल्डर धावतील, 2 धावा कंप्लीट होतील. तोवर मात्र आता जिंकण्यासाठी इक्वेशन फार सोपं झालंय. 3 धावा हव्यात आणि चेंडू शिल्लक असतील ते 9. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. अंतिमच्या टप्प्यामध्ये स्वर्गीय बालासाहेब ठाकरे चषक 2025 आज तमाम अतिथींनी जी उपस्थिती दाखवली, या मॅचला एन्जॉय केलं. जे काही घटक आमच्या समवेत जुळले गेले त्यांचा सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करू. ड्राईव्ह केला बॉलला, किती मिळतील आपण पाहूया. 1च मिळाली आहे. आता इन मेन 2ची गरज. 8 चेंडू 2 धावा. हे चेंडू 2 डॉट फेकले, एखादी विकेट आली तर मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाईल. किंबहुना तिथे मात्र अजून एक षटक तुम्हाला फेकता येईल. जो जिंकेल त्याला किमान एक बक्षीस मिळणार. अर्थातच बक्षीस पात्र ट्रॉफी क्वालिफायर या मॅच मध्ये पकड मजबूत आहे आणि पारडं जड झालंय. ते सांभारली या टीमचा आणि ऑलमोस्ट इथे विजय संपादित केलाय. आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट टीम रजत मुंडे अँड अ टीम फॉर क्वालिफाईंग इनटू सुपर 3. किमान एका बक्षिसाला पात्र ठरणारी आजच्या पहिल्या रात्रीमधील पहिली टीम आपल्याला पाहायला मिळाली. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच